अचानक वाजलेल्या नोटिफिकेशनच्या आवाजानं नंदिनी दचकली. राजस्थानच्या वाळवंटातल्या रात्री त्या जुनाट ऑफिसमध्ये तिने आत्ताच काहीतरी ऐकलं होतं. रामायणातल्या उर्मिलेच्या सुखदुःखांशी ती एकरूप झाली होती. तिने खरंच काही ऐकलं होतं का तो भास होता? तिने काचेच्या कपाटाकडे पाहिलं. पैंजण, इतर सगळ्या वस्तू जिथल्या तिथे होत्या, पण आता पैंजण चकाकत नव्हतं. जणू ते निश्चित झालं होतं. रचिताच्या घोरण्याचा मंद आवाज येत होता. तिने 2 केबिनच्या मधला दरवाजा लावून घेतला. झोपू देत, लहान वय आहे. खरं तर नंदिनी देखील दिवसभराच्या मेहनतीनं, उकाड्याने आणि टेन्शननी थकली होती. परंतु दुसऱ्या दिवशी लॅबमध्ये वस्तू जाण्याआधी तिचं पेपरवर्क अचूक असावं लागणार होतं. साईट ग्रीड आणि ग्रीडची सॉफ्ट कॉपी तंतोतंत मॅच होत होती. आज पुन्हा एकदा नंदिनीनं केलेला सखोल अभ्यास आणि बांधलेले आडाखे सत्य सिद्ध झालेले होते. उद्या या जोखमीच्या वस्तू एकदा जयपूर सर्कलला सुरक्षित पोचल्या की एक टप्पा पूर्ण होणार होता. मग तिला साईटवरच्या उत्खननाकडे वळता येणार होतं. जीव दमवून टाकणारी, सारखी वादाच्या भोवऱ्यात भिरभिरत ठेवणारी, सारं तन मन प्राण मागणारी ही पुरातत्व संशोधनाची शाखा इतकी कशी आवडायला लागली आपल्याला? लहानपणी बाबूजींकडून ऐकलेल्या घराण्यातल्या सुरस गोष्टींमुळे का इतिहासाच्या अभ्यासाच्या आवडीमुळे? कशामुळे का होईना, पण पुरातत्व संशोधन हा नंदिनीचा प्राण होता. 4 चौघींसारखी घर एके घर, शॉपिंग याची आवडच नाही मला. पण हे संशोधन माझं मन नांदतं ठेवतं. बाबूजी देखील इतिहासाचे प्रोफेसर. त्यांच्या कामाव्यतिरिक्त कितीतरी वाचन होतं त्यांचं. रामायण महाभारताच्या अनेक आवृत्त्या त्यांनी अभ्यासल्या होत्या. घराण्यातल्या पोथ्यांचं, त्यांच्या आजोबा पणजोबांनी सांगितलेले संदर्भ त्यांच्या बोलण्यात यायचे. नंदिनी लहान असताना तिची शाळा आणि बाबूजींच्या कॉलेजला सुट्टी पडली की बाबूजी सगळ्या कुटुंबालाच ऐतिहासिक स्थळं पाहायला न्यायचे. त्यातूनच मला इतिहासात डोकवायची आवड निर्माण झालेली असावी. बाबूजी सांगायचे, फॉलो युअर पॅशन. त्यासाठी तर पुण्याला डेक्कन कॉलेजला तिला शिकायला पाठवलं. पुण्यामुळेच मराठी देखील मातृभाषे इतकीच आवडायला आणि यायला लागली. ग्राफवर अक्षांश रेखांश प्लॉट करताना नंदिनीचे विचार देखील उभे आडवे धावत होते. बाहेरच्या खोलीतून रचिताच्या घोरण्याचा लयबद्ध आवाज येत होता. किती गाढ झोपली आहे इतिहासाच्या उशीवर डोकं ठेवून. लहान आहे अजून म्हणून अशी बिनगोर झोप लागते. हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्या की माणूस स्वतःकडनं अपेक्षा वाढवतो आणि त्या अपेक्षांची भूतं होऊन नाचायला लागली की रात्रीची झोप येईन अशी होते. मग सुरू होतो एक जीवघेणा संघर्ष, सुरू होते एक जीवघेणी स्पर्धा. स्वतःतल्या उत्तमाची उत्तमाशी, बाहेरच्या जगाशी आतल्या जगाची स्पर्धा. तरीही प्रत्येक माणूस ही भूतं मोठी करत राहतो. तिला तिचे जुने दिवस आठवले. रचिताच्याच वयाची असेल ती. डॉक्टर सरकारांच्या युनिटला होती. गुजरातमध्ये उत्खनन चालू होतं. सरांनी 4 दिवस टीमला झोपू दिलं नव्हतं. 4 दिवसांनी एकदाचं पुरातन काळी गाडले गेलेले ते मानवी सांगाडे सापडले आणि शेवटच्या रात्री झोप असह्य होऊन सापडलेल्या मानवी सापळ्यांच्या कुशीतच दमलेले विद्यार्थी झोपले. आत्तासुद्धा तिला त्या आठवणींनी हसू आलं. इतक्यात परत नोटिफिकेशनचा आवाज आला. तिने मोबाईल हातात घेतला. अभिजितचा ऑडिओ मेसेज आला होता. कामात असला की फोन न करता ऑडिओ पाठवण्याची त्याची सवय तिला माहिती होती. तिने ऑडिओ ऑन केला. नंदू, मी बिझी आहे, पण तुझ्या राजस्थान साईडची सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. माझ्या इंडियातल्या फ्रेंडनी व्हॉट्सअपवर लिंक पाठवली. त्या आजकाल चॅनलवाल्यांना तुझं नाव तरी नीट सांग. नंदिनी अभिजित पाणिग्रही. आरामखोर साले अजूनही नंदिनी कुशवाहच सांगतायत.
अँड वन मोर थिंग, जस्ट गो थ्रू माय मेल, आय विल कॉल यू लेटर. नंदिनीनं मोबाईलवर आजकालच्या डिबेट कार्यक्रमाची लिंक उघडली. लोकप्रिय टी व्ही पत्रकार श्रेया विश्वासच्या कार्यक्रमातली चर्चा होती. चॅनलवर नंदिनीचे पूर्वीचे आर्किओलॉजीचे सहयोगी डॉक्टर अरविंद बॅनर्जी, डॉक्टर सतीश योगी, पत्रकार, काही सेलिब्रिटी आणि नेते होते. खडाजंगी जुंपली होती. अर्ध्यांचं मत होतं, हे गाडलं गेलेलं लक्ष्मण उर्मिलाचं मंदिर वगैरे बात आहेत, असं कुठलं मंदिर अस्तित्वातच नाही. काहींचं म्हणणं होतं, डॉक्टर नंदिनी कुशवाह यांनी अद्याप पुरावे सादर केले नाहीत. काहींचं म्हणणं होतं, इतकं मोठं उत्खनन इतक्या तरुण महिला संशोधक टीमकडे का देण्यात आलं? या टीमचा अभ्यास, कागदपत्र यांची तपासणी होणं गरजेचं आहे. नंदिनी कुशवाह फक्त भावनेच्या भरात काहीतरी दावे करतायत, असा एक सूर होता. विरोधी पक्षातले काही मंत्री आणि राजकारणी यांनी सरकारी तिजोरी या बाईनं रिकामी केल्याबद्दल टीकेची झोड उठवली होती. डॉक्टर नंदिनी कुशवाह भरतपूरमध्ये असिस्टंटसोबत पिकनिकला गेल्या असाव्यात, असं एका राजकारणानं म्हटल्यावर नंदिनीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. उद्या म्हणे संशोधन खरं आहे का खोटं आहे हे पाहायला एक पथक इथे येणार होतं. पुरेशी कागदपत्रं नसतील तर हे उत्खनन अवैध ठरवलं जाणार होतं. नंदिनी चवताळलेल्या वाघिणीसारखी फेऱ्या मारायला लागली. तिने पर्समधनं वेदनाशामक गोळ्या शोधण्याचा प्रयत्न केला. नेमक्या त्या नव्हत्या. किशननं आणून ठेवलेल्या थर्मासमधली कॉफी संपली होती. नंदिनीने विचार केला आणि एका ठाम निर्णयापर्यंत ती आली. तिने मोबाईल व्हिडिओ मोडवर टाकला आणि ती स्वतःचाच व्हिडिओ शूट करायला लागली. मी डॉक्टर नंदिनी कुशवाह. मला भरतपूर डिगमध्ये सापडलेल्या प्राचीन रामायणकाली मंदिरावर न भूतो न भविष्यती अशी चर्चा झाली. हे माझ्या क्षमतेवर उपस्थित केलेलं प्रश्नचिन्ह आहे. याआधी देखील स्त्री संशोधकांनी उत्खनन क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. पण मी एक स्त्री असल्यानं इतकं मोठं काम माझ्या हातून होऊ शकणार नाही, असं माझ्याच सहकाऱ्यांना वाटतंय. हे दुर्दैवाचं आहे. माझं हे संशोधन, त्याची तयारी आणि अभ्यास गेली 3 वर्ष चालू आहे. त्या संदर्भातली सगळी कागदपत्र, सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांच्या लिंक आणि स्कॅन कॉपी मी सादर करते. मी कुशवाह घराण्यातली मुलगी आहे. कुशवाह हा रामाचा ज्येष्ठ पुत्र कुश याचा वंश आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे भाऊ गेल्यानंतर त्यांच्या मुलांकडे राज्य आलं. रामाचे पुत्र कुश यांच्याकडे दक्षिण कोसल आणि लवकडे उत्तर कोसल ही राज्ये आली. राजकुमार लव पुढे युद्धात मारले गेले. राजकुमार कुश यांचा वंश वाढला. याच कुळात पुढे अनेक राजे जन्माला आले. त्यांची एक शाखा म्हणजे राजस्थानातील सिसोदिया वंश. याच वंशात पुढे महाराणा संगा, महाराणा प्रताप जन्माला आले. अर्थात त्याची सत्यासत्यता तुम्ही पडताळायची आहे. राजा कुशच्या एका शाखेचं कुशवाह हे नामानिधान झालं. माझ्या खापरपणजोबांकडे खूप जुने दस्तावेज होते. त्यात या काही गोष्टींचा उल्लेख होता. त्यांना ती लिपी वाचता येत होती. त्या कागदपत्रात सगळ्या काही नोंदी होत्या. प्राचीन काळी राम रावण युद्धानंतर लक्ष्मण आणि उर्मिला या मरुभूमीत माजलेल्या दैत्याशी लढायला आले होते, असा उल्लेख आहे. त्यांनी राक्षसापासून तिकडच्या लोकांची सुटका केली, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ इथे दिगी गावी त्यांचं मंदिर बांधलं गेलं. परंतु लक्ष्मणाला कुठलंच राज्य नको होतं. त्यांनी हे राज्य भरताला दिलं. पुढे भरताने इथे राज्य केलं. दिगीला लढाईच्या जागी असलेलं मूळ मंदिर श्री संत दास या महान साधूला अनेक शतकांनंतर सापडलेलं होतं. नंतरच्या काळात ओघात जुनं मंदिर नष्ट झालं, म्हणून तिथून 34 किलोमीटरवर भरतपूरला महाराजा बलवंत सिंग यांच्या आजोबांनी बांधायला सुरू केलेलं मंदिर 1870 साली महाराजा बलदेव सिंग यांनी पूर्ण केलं. हे सर्व उल्लेख आमच्या घराण्यातल्या पोथ्यांमध्ये आहेत. त्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन प्रती मी मेलमध्ये जोडतीये. मी GIS ड्रोन आणि सॅटेलाईट पिक्चर्स वापरून इथलं व्हेजिटेशन मार्किंग केलेलं होतं.
याशिवाय स्थानिक लोक ज्या दंतकथा सांगत होते त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. 3 वर्ष मी इथून स्थलांतरित झालेल्या आणि इथे राहिलेल्या लोकांची भेट घेऊन त्यांच्या 2-3 पिढ्यांना बोलतं केलं आहे. काही लोकांच्या घरामध्ये मला काही दस्तावेज मिळाले, त्याचीही स्कॅन कॉपी जोडली आहे. 1870च्या आसपास दिग्गीतील मंदिराच्या मूळ जागी जमिनीखाली कोरीव खांबासारखी बांधणी बघितलेल्या लोकांचे वंशज अजूनही गावात आहेत. या विषयावरचा माझा प्रबंध मी आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला आहे. प्राचीन चीनी संशोधक युहान त्से यांच्या ग्रंथात दिगी येथील लक्ष्मणाच्या मंदिराचा उल्लेख आहे. उर्मिलाचं नाव त्यात नाही, कारण स्त्रियांचं नाव घालायची आणि त्यांना श्रेय देण्याची गरज अशीही कोणालाच वाटत नाही. फोटोग्राफ आणि युहान त्से यांच्या पुस्तकातले हे उल्लेख यांच्या कॉपी जोडत आहे. ज्या वस्तू उत्खननात सापडल्या आहेत त्याच्या कार्बन डेटिंगमध्ये जे सिद्ध व्हायचं आहे ते होईल. आता एक स्त्री हे संशोधन कसं करू शकली हे शोधणं तुमचं काम आहे. दॅट्स इट. थँक्यू. मी डॉक्टर नंदिनी कुशवाह. तिने व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. याच अर्थाचा मेल आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या चीफना लिहिला. CC टू श्रेया विश्वास असं टाईप करून ती डोकं धरून बसली. पुन्हा व्हॉट्सअपवर नोटिफिकेशन वाजलं. अभिचा ऑडिओ मेसेज. माझा मेल पाहिलास ना? अरेच्या विसरलेच की. नंदिनी मनाशी म्हणाली. तिने अभिचा मेल उघडला. जुजबी चौकशीनंतर त्याने लिहिलं होतं, नंदिनी मी खूप दुखावलं. तू तुझं नाव नंदिनी पाणीग्रही सांगत नाहीस. जवळच्या लोकांना सुद्धा हे कळत नाही की तू माझी बायको आहेस, जे मला खटकतं. त्यातून हे मीडिया ट्रोलिंग, निगेटिव्ह पब्लिसिटी मला नको आहे. तुझं काम डोकेफोडीचं आणि विवादास्पद आहे. त्यातून मॉनिटरी गेन तर सोडूनच दे, मनःशांतीसुद्धा मिळत नाही. घरी आई पप्पांचं देखील वय झालं आहे. आपल्यापैकी कोणीतरी त्यांच्याबरोबर राहणं गरजेचं आहे. मला आता इंडियातलं वर्क कल्चर जमणार नाही, सो मी येऊ शकत नाही. मला वाटतं तू नोकरी सोडून द्यावीस आणि कायमचं आई पप्पांकडे बघावंस. हे असे जमिनीखालचे अवशेष शोधून तुला काय मिळणार आहे हेच कळत नाही. तुझ्या पगारा एवढा मी इथे गाडीत गॅस भरतो. आय डोंट माइंड यू बीइंग अ प्रोफेसर, पण दगडधोंड्यात भटकणं बंद कर. आय विल प्रिफर इफ यू क्विट द जॉब. सो लवकर ठरव, मला आई पप्पांची काळजी वाटते. होप तू हा नाद सोडशील आणि घरी जायला निघशील. अभि. नंदिनीच्या डोळ्यांसमोर मेलवरची अक्षरं नाचायला लागली. एक स्त्री असण्याचे एवढे कंगोरे, इतकी उपेक्षा. अभिच्या मेलमधला विरोधाभास तिला विषण्ण करून गेला. नक्की काय म्हणणं आहे याचं? माझं काय याला आवडत नाही? का जी काही कीर्ती अपकीर्ती मिळतीये ती त्याचं नाव लावून मिळत नसून माझ्या माहेरच्या नावावर मिळतीये हे याला खटकतंय. हे जग कधी बदलणार आहे? या जागी अभिजित पुरातत्व संशोधक असता तर बायकोनं कौतुकानं त्याचं नाव घेतलं असतं. पण या सगळ्याचं मूळ कशात आहे? स्त्री आहे म्हणजे तिने पुढे जायचं नाही. स्त्री आहे म्हणजे तिने नीट काम केलेलं नसणारच आहे. स्त्री आहे म्हणजे तिने घराकडे दुर्लक्ष करून पंख पसरायचे नाहीत. तिने तिला आखून दिलेल्या रिंगणातच फिरलं तर ती यशस्वी म्हणून तिचा डंका पिटायचा का? हे ठाम समज का झाले? का स्त्रीने वेळोवेळी आपल्या वागण्यानं पुरुषाचे असे समज करून दिले? निसर्गाने तिला दिलेल्या गर्भाशयाच्या ओझ्यामुळे ती दबलेली राहिली का? स्त्रीचे पंख कातरून ठेवायचे आणि तिला उड म्हणून सांगायचं. तिला तिच्या अशा कित्येक मैत्रिणी ठाऊक होत्या ज्या घरकामात रमत नव्हत्या. मुलांवर त्यांचं प्रेम होतं, पण स्वतःची मुलं त्यांना 24 तास नको असायची. या स्त्रिया ते कधीच मोठ्यानं बोलल्या नाहीत. घाबरून का लाजून त्या गप्प राहिल्या? का केवळ आपल्या मुलांमध्ये गुंतलेल्या स्त्रीचं मातृत्व गौरवलं जातं? स्त्रीने नेहमी ही परंपरांची जोखडं का बाळगली? स्त्री या पुरुषी जगाचं सहज भक्ष्य बनत का आली? स्त्रीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हांची मोहर का लावली जाते?
ती तिचं बाईपण सांभाळते, मग पुरुषांनी का संशय घ्यावा? का एक स्त्रीच स्त्रीला कमी लेखते, त्याचा फायदा हे जग घेतं? ही पृथ्वी देखील स्त्री आहे. सगळं सांभाळून घेणारी, निमूट सोसणारी, पण काळजात मावत नाही असं दुःख झालं तर तिचा उद्रेक होतो. मग मात्र ती कोणाचीही गय करत नाही. तिच्या गर्भातलं रसायन अस्वस्थपणे खदखदायला लागलं की ज्वालामुखींचे स्फोट होतात. माझ्याही मनात आता विस्फोट होईल. मी माझी बाजू मांडणार, स्त्रियांची बाजू मांडणार. मीडियाच्या आक्रस्ताळेपणानं झाली नव्हती एवढी ती अभिच्या विचारांनी हतबुद्ध झाली. तिला आठवला त्यांचा मूर्तीच्या भग्न अवशेषांसारखा संसार. बाबूजींनी आणलेलं चांगलं स्थळ. अभि एकुलता एक सॉफ्टवेअर इंजिनियर, आई गृहिणी. अभिचे वडील नुकतेच टेल्कोतनं निवृत्त झाले होते. पुण्यात स्वतःचं 3 बेडरूमचं घर असलेलं, मध्यमवर्गीय, खाऊन पिऊन सुखे असलेलं पाणीग्रही कुटुंब. नंदिनीचा तेव्हा नुकताच आर्किओलॉजीचा अभ्यासक्रम संपला होता. या स्थळात नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. तिने हो म्हटलं. लग्न झालं, संसार सुरू झाला. अभिला तिने 9 ते 6 नोकरी करायला काही हरकत नव्हती. नंदिनी तेव्हा डॉक्टर प्रभाकरनच्या हाताखाली काम करत होती. वर्षभरात तिची हुशारी बघून सरांनी तिला प्रत्यक्ष साईटवरच्या जबाबदाऱ्या द्यायला सुरुवात केली. नंदिनीच्या कामाचे तास वाढायला लागले. तिला उत्खननाच्या एका नव्या दालनाचा शोध लागला होता. तिला जाणवलं की हेच तिच्या आयुष्याचं ध्येय आहे. जमिनीत दडलेल्या प्राचीन वास्तू आणि वस्तू शोधणं, त्यांना बोलतं करणं, इतिहासाची पानं चाळणं. सुरुवातीला नंदिनी तिच्या प्रोजेक्टबद्दल अभिशी भरभरून बोलत असे, पण त्याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळायचा नाही. एकदा मुंबई बाहेर झालेल्या कठीण उत्खननात बेस्ट टीम लीडर म्हणून तिचं कौतुक झालं. इंडियन आर्कॉलॉजिकल सर्व्हे मॅगझिनमध्ये ते छापून आलं. मात्र अभिचा थंड प्रतिसाद पाहून तिने पुढे त्याला या गोष्टी सांगणं थांबवलं. सासू सासरे नंदिनीनं काही शोधमोहीम फते केली की नातेवाईकात तिचं कौतुक करत, पण हळूहळू अभि आणि तिच्यात एक अदृश्य भिंत उभी राहिली. अभिच्या आदर्श पत्नीच्या व्याख्येत नंदिनी बसणारी नव्हती. त्यांच्यातलं अंतर वाढायचं आणखीन एक कारण घडलं. तिला तिच्या सासूबाईंकडनं कळलं की अभि अमेरिकेत नोकरीसाठी प्रयत्न करतोय. हा धक्का बसून त्याला काही विचारेपर्यंत त्यांनी त्याच्या जॉब ऑफरचा मेलच एक दिवशी तिच्यासमोर ठेवला. अभि तिला अमेरिकेला चल असंही म्हणाला नाही. उलट आई पप्पांजवळ तू आहेसच, इकडची बँकेची कामं वगैरे समजून घे असं म्हटल्यावर ती बघत राहिली. ती दुखावली गेली होती. तिला अमेरिकेत मास्टर्स करता आलं असतं, पण सासू सासऱ्यांना अमेरिकेला नेणं शक्य नव्हतं. तिने अभिशी या विषयावर बोलणं समजावणं केलं, पण अभि काही ऐकून घेत नाही म्हटल्यावर या विषयावर तिने माती लोटून दिली. न जाणं उगीचच शिल्लक राहिलेले भूतकाळाचे भग्न अवशेष वर यायचे. तेव्हापासून नंदिनीनं अधिक जोमानं अभ्यास सुरू केला. शोधनिबंध लिहिले, उत्खनन मोहिमांमध्ये भाग घेतला. सासू सासऱ्यांची काळजी घेण्यासाठी तिने एक गरजू मुलगी ठेवली. अभिची वार्षिक भारत भेट हळूहळू 2 वर्षांवर गेली. फोन चालू होते. दोघंही वेगळ्या नात्यात गुंतलेले नव्हते. म्हणजे अभि कोणात गुंतला असला तरी तिला ठाऊक नव्हतं. वरवर सगळं ठीक होतं, पण खोलवर आतमध्ये खळबळ माजली होती. तिच्या मनावरचा ताण कामावर उतरू नये म्हणून ती आटोकाट प्रयत्न करायची, पण काहीतरी बिनसलेलं होतं. तिच्या कामात ती खुश होती, पण अभिचे विचार तिच्या मनात धुळीची वादळं आणायचे. अभिला नक्की काय खटकतंय? माझं काम की प्रसिद्धी मिळणारं माझं नाव? तिच्या मनात विचारांचे सुरुंग लागायचे, स्फोट व्हायचे, पण एखाद्या भाकड उत्खननासारखं काहीच हाती लागायचं नाही. तिला पडलेला प्रश्न अनुत्तरित होता. नंदिनी डोक्याला हात लावून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर पडणारा लॅपटॉपच्या स्क्रीनचा उजेड मंद मंद होत बंद झाला. कपाटातलं पैंजण पुन्हा चाकाकलं. पैंजणाचा आवाज आला म्हणून नंदिनीने चमकून काचेच्या कपाटाकडे बघितलं. प्रकाश पैंजणातूनच येत होता. श्रोते हो, स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला या कादंबरीचा
हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.